राम नाम निरंतर, राम नाम निरंतर, राम नाम निरंतर, राम नाम निरंतर, मोठा लागला व्यापार, मोठा लागला व्यापार, मोठा लागला व्यापार, मोठा लागला व्यापार. रूपक केलं सगळंच्या सगळं. उपाख्यान मांडलं. नाथ महाराज म्हणायला लागले मला धंदा करायची इच्छा झाली. धंदा करायची इच्छा झाल्यावर मी एक मोठ्या व्यापाऱ्याला भेटायला गेलो, कारण मोठ्या व्यापाऱ्यापासून काहीतरी भांडवल घेऊन मार्गदर्शन घेतल्याच्याशिवाय धंदा करता येत नाही. मग जनार्दन स्वामीकडे गेलो. त्रैलोक्याचा स्वामी जनार्दन. घेतला व्यापार त्यापासून, त्यांच्यापासून व्यापार समजावून घेतला, भांडवल घेतलं, तिथून व्यापाराला लागलो. मोठा लागला व्यापार, धंदा मोठा लागला. काय चालू आहे? रामनामाचं देणं घेणं चालू आहे. माझ्या गुरुनी माझ्याकरता काही दिलं, कर्ज दिलं. सोहम कर्ज खत दिधले, ते म्या मस्तकी वंदिले. सोहम बोधाचं कर्ज मला सद्गुरूंनी दिलं. शिरसावंद्य करून मी ते कर्ज भांडवल म्हणून वापरायला सुरुवात केली. मोठा लागला व्यापार. महाप्रेमाची लुगडी दिधली, निजमुक्तपणे प्राप्त झाले. नाथ मला सांगतात माझ्या गुरुनी मला धंदा करताना सोहम बोधाचं कर्ज द्रव्य रूपात दिलं. काही वस्त्र सुद्धा माझ्या धंद्याकरता, कपड्याचाही धंदा कर म्हणून मला सांगितलं आणि वस्त्र दिले. कोणते? महाप्रेमाची लुगडी, महाप्रेमाची वस्त्र मला दिले. ते माझ्याकडे प्राप्त झाले. मी धंद्याला लागलो. मोठा लागला व्यापार. एवढा मोठा व्यापार झाला की व्यापार करून करून मला श्रीमंती प्राप्त झाल्याच्या नंतर मी एक गावच माझ्या मालकीचा करून घेतला. म्हणून एक दुकान एक घर बांधत बसलोच नाही, गावच सगळं घेऊन टाकलं. कैवल्यपुरी तोरण बांधिले, कैवल्यपुरी बांधिले तोरण. कैवल्याचं पुर नगर ते मालकीचं करून घेतलं. त्याला मी तोरण बांधलं. आज मला प्राप्त झालं. माझ्या मालकीचं नगर आहे, मी तोरण बांधणार. हे सगळं काय आहे? सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त झालेल्या सोहमबोधानं, सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त झालेल्या भक्तिप्रेमानं मला प्राप्त झालेली अवस्था काय, हे साधकाच्या समोर मांडत असताना नाथ महाराजांनी केलेलं वैभवाचं जे रूपक आहे, काय आहे हे सगळं उपाख्यान आहे. ह्याच्यात काय घडलं? नाथ महाराजांनी गाव विकत घेतलंय, नाथ महाराजांना वस्त्र मिळाली आहेत, नाथ महाराजांना गुरुजींनी द्रव्य दिलंय, त्यांचे गुरुजी व्यापारी आहेत, हे सुद्धा व्यापार काय काय नाही. हे सगळं काय आहे? उपाख्यान. त्यांना जे तत्व तुम्हाला अवगत करून द्यायचं आहे ते तत्व अवगत करून देण्याकरता त्यांनी रचलेलं उपाख्यान. घडलं काहीच नाही, घडल्यासारखं सांगितलं. अजातवादाचा सिद्धांत समजावून देण्याकरता घडल्यासारखं सांगितलं. प्राप्त झालेली अवस्था, गुरुकृपेने मिळालेली अवस्था सांगायकरता नाथाने घडल्यासारखं सांगितलं. उपाख्यान म्हणतात त्याला. इतिहास ही घटना, भविष्य ही घटना, उपाख्यान ही घटना, असं एक भागवताच्या निरूपण शैलीचं चिंतन करताना भागवत घटना पद्धतीनं काही सांगतं, बाजूला ठेवा. दुसरा निरूपण शैलीचा प्रकार उपदेश. उपदेश म्हणजे काय? मोठ्याने लहानाला कल्याणाचं साधन सांगणं, याला उपदेश म्हणतात. सांगणारा मोठाच पाहिजे, ऐकणारा लहानच पाहिजे, त्याच्या कल्याणाचंच सांगितलं पाहिजे तर उपदेश. सांगणारा लहान आहे, ऐकणारा मोठा आहे, कल्याणाचं सांगतोय, उपदेश नाही. मी उदाहरणाने नेहमी सांगतो, पोरानी बापाला काही कल्याणाचं सांगितलं आणि बापाने पोराला काही कल्याणाचं सांगितलं, दोन्ही घडू शकतं. बाप शहाणा असला पोराला कल्याण सांगेल, पोरग शहाणा असलं आणि बाप मूर्ख असला तर बापाला सांगावं लागतं पोराला. पण बापाने पोराला काही सांगितलं, उपदेश आहे. बापाने पोराला उपदेश केला, बरोबर आहे. पण पोरग बापाला जर सांगायला लागलं, उपदेश नाही, त्याला सल्ला म्हणतात मराठीत. सल्ला दिला तो उपदेश नाही. ऐकणारा मोठा, शास्त्रातलं वेगळं. शास्त्रात सांगणारा लहान वयानं जरी असला तरी अधिकारानं मोठा असला की त्यानं सांगितलेल्याला उपदेशच म्हणावं लागतं.
मनुस्मृतीमध्ये एका अध्यायाच्या सुरुवातीलाच 1-2-4 श्लोकात, अध्यायाचा क्रमांक लक्षात नाही आता, एक कथा आली. 2-3 श्लोकात आली, लहानशी कथा आहे. ऋषींची सभा भरली होती. एक 5 वर्षाचं पोरग त्या सभेमध्ये येऊन उभं राहिलं आणि बोलायला लागलं. त्याचा बाप आणि बापाच्या पिढीचे सगळे, आजोबा आजोबाच्या पिढीचे सगळे, पणजोबाच्या पिढीचे सगळे सभेमध्ये उभे आहेत, बसलेत. आणि पोरग 5 वर्षाचं उभं राहतं आणि सगळ्यांना म्हणतं, बाळानो ऐका. बाप आजान पंजा सगळे सगळ्याच्या पिढीचे सगळे उभे आहेत, बसलेत. आणि पोरग म्हणतं, बाळानो ऐका. सगळ्यांनी हात जोडले आणि सगळे ऐकायला लागले. काय आहे हे? ते पोरग जरी असलं, अधिकार मोठा आहे. आणि अधिकार मोठा असल्यामुळे त्याला उपदेश करता येतो. मोठा माणूस लहान माणसाला जे कल्याण सांगतो त्याला उपदेश म्हणतात. एक किंवा उपदेश शब्दाचा अर्थ गुरुच्या पासून प्राप्त झालेल्या मंत्र दीक्षेलाही उपदेश म्हणतात. गुरु उपदेश. निळा म्हणे विठ्ठल मंत्री, देती श्रोत्री उपदेश. निळोबारांनी केलेलं वर्णन आहे. विठ्ठल मंत्राचा आमचे सद्गुरू कानामध्ये किंवा संत महात्मे कानामध्ये उपदेश देतात. ते कानात द्यावं की नाही स्वतंत्र विषय, आता काही त्याचा विचार करायचं कारण नाही. परंपरा जशी असेल तशा पद्धतीचा विचार झाला पाहिजे. सद्गुरूने मंत्रोपदेश करणं याला उपदेश म्हणतात. कल्याण सांगणं उपदेशाचं आहे. दोन्ही पद्धतीच्या उपदेशाचं भागवतात चिंतन जर सांगायचं झालं उदाहरणानिशी आपल्याला, तर कपिलाचार्यांनी आपल्या मातेला बसवून उपदेश केला आणि तपश्चर्येला निघालेल्या ध्रुव बालकाला रस्त्यात भेटलेल्या नारदानी उपदेश केला. दोन्ही उपदेशाचे प्रकार आहेत. कपिलाचार्य आपल्या मातेला सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश करतात, कल्याण साधन सांगणं आहे. आणि नारदानी ध्रुवाला जो उपदेश केला तो कानात गुरुमंत्राचा, ओम नमो भगवते वासुदेवाय, द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश. हा उपदेश आहे. मंत्र दीक्षा त्याला उपदेश म्हणतात. तसं काय आहे, ते आहे दीक्षा पण त्याला उपदेश म्हणायचं, कारण नियम दिलाय असा शास्त्राने. पूर्वम युगे तो दीक्षासीत उपदेश कलव युगे. त्याच क्रियेला कृतत्रेता द्वापार या 3 युगामध्ये दीक्षा नाव होतं आणि कलियुगामध्ये त्याच क्रियेला उपदेश नाव आलंय. शास्त्राने सांगितलंय म्हणून तसं म्हणावं लागतं. आहे दीक्षा. दीयते दान सद्भावः क्षीयते पशुवासना दानक्षपण संयुक्ता दीक्षा तेनेह कीर्तिता. दीक्षा म्हणजे काय? ज्याच्यात सद्भावाचं दान आणि पशुवासनेचा क्षय असतो, दीक्षा. सद्भावाचं दान दिलं जातं, पशुवासनेचा क्षय केला जातो. चांगलं वाग बाबा, वाईट वागू नको. सद्भावाचं दान, चांगलं वाग. पशुवासनेचा क्षय, वाईट वागू नको. मा कलंजम भक्षयेत, मांस खाऊ नको. पशुवासनेचा क्षय झाला. सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान्मा प्रमदः मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. सद्भावाचं दान आहे. दीयते दान सद्भावः क्षीयते पशुवासना. या दान आणि क्षपण, पशुवासनेचं क्षपण, सद्भावाचं दान, या 2 क्रियांनी युक्त अशी जी एक विशिष्ट क्रिया असते त्याला म्हणतात दीक्षा. आणि त्या दीक्षेलाच कलियुगामध्ये उपदेश नाव आहे. पशुवासनेचा क्षय व्हावा याच्याकरता भागवत काही सांगतं. सद्भाव आपल्या ठिकाणी वृद्धिंगत व्हावा याच्याकरता भागवत काही सांगतं. उपदेश आहे त्याला म्हणायचं उपदेश. मोठ्याने लहानाला कल्याण सांगणं. उपदेश काही प्रकरण आहेत, उपदेशाचे काही मंत्र आहेत. सगळं भागवतात चिंतन येतं. म्हणून भागवताच्या निरूपण शैलीचा दुसरा प्रकार स्वामी अखंडानंदजींनी सांगितलेला मी सांगत होतो, तो आहे उपदेशपर प्रकरण. निरूपण शैली भागवताची घटनाप्रधान निरूपण शैली, उपदेशप्रधान निरूपण शैली. तिसरा प्रकार स्तुतीप्रधान प्रकरण. अनेक पद्धतीच्या स्तुती भागवतामध्ये. भीष्माचार्याने केलेलं भगवंताचं स्तवन स्तुती आहे.
तसं तर देवाचं स्तवन कोणालाही करता येत नाही. स्तुतीर ब्रह्मादीना मपि तदवसन्नास्त्वयि गिरः. भगवंताचं स्तवन कोणालाही करता येत नाही, कोणालाही करता येत नाही. अवाङ्मनस गोचर असलेल्या परमात्म्याच्या बद्दल बोलावं काय? मौनगा तुझे राशी नाव. त्या देवाचं मौन हेच राशी नाव जर असेल तर त्याच्याबद्दल स्तोत्र करायची, हाव बाळगायची कशी? स्तवन करता येत नाही, पण स्तवन केल्याशिवाय राहायचं नाही. असं प्रपंचाबद्दल बोलता येतं पण बोलायचं नाही, आणि देवाबद्दल बोलता येत नाही पण बोलल्याशिवाय राहायचं नाही. ज्याच्याबद्दल बोलता येतं त्याच्याबद्दल बोलून कल्याण नाही, आणि ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याच्याबद्दल बोलायचा प्रयत्न केला तरी कल्याण होतं. देवाबद्दल बोलता येत नाही पण देवाबद्दल बोलावं. अरे स्तुती करता येत नसली तर संत महात्मे सांगतात निंदा करा पण देवाची करा. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. स्तुती करायची देवाची. एक परमात्मा पंढरीनाथाच्या स्तवनाच्या शिवाय आम्ही दुसरी कोणाची स्तुती करणार नाही. तुकोबाराय बोलले की नाही? अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचोनीच्या पांडुरंगा. एका वाचोनीच्या पांडुरंगा. एका वाचोनीच्या पांडुरंगा. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचोनीच्या पांडुरंगा. एका वाचोनीच्या पांडुरंगा. एका वाचोनीच्या पांडुरंगा. एका परमात्मा पंढरीनाथाला सोडून दुसऱ्याचं स्तवन केलं आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागो म्हणतात महाराज. म्हणजे काय? इतराचं स्तवन नाही करतच नाहीत का? इतराचं स्तवन तुकाराम महाराज करत नाहीत. केलेलं दाखवलं तर ते सुद्धा देवाचं स्तवन आहे. जे स्तवन इतर कोणाचं केलेलं दाखवता आलं ते स्तवन सुद्धा भगवंताचं स्तवन आहे. ज्ञानोबराचं स्तवन केलं तुकाराम महाराजांनी, कोणाचं स्तवन म्हणतात त्याला? देवाचं नाही का ते? भागवतात चिंतन आहे, दुसऱ्या स्कंदात येतं अकाम सर्व कामो वा मोक्षकाम उदारधीः तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. तुम्ही अकाम असा, सर्वकाम असा, मोक्षकाम असा, शुद्धचित्त असा, सर्वांना एकच काम करता येईल. काय? तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. अंतःकरणामध्ये तीव्र भक्तियोग धारण करा आणि परमपुरुषाची आराधना करा, भगवंताची आराधना करा, त्याची स्तुती करा. कामना नाही, करा स्तवन. कामना आहेत, करा स्तवन. मोक्ष मिळायचा आहे, स्तवन करा देवाचं. मोक्ष मिळालाय तरी त्याचं स्तवन करा. हे स्तुती प्रकरण आहे. स्तुती करता येत नाही देवाची. काय आहे? करता येत जरी नसली तरी त्याची स्तुती केली पाहिजे. आपल्याला जेवढी करता येईल तेवढी करावी, आपल्या बुद्धीनं करावी. गंमत अशी आहे, जाणत्या माणसाने केलेल्या सुंदर स्तवनापेक्षा अजाण माणसानं केलेलं प्रेमपूर्वक स्तवन भगवंताला जास्त भावतं. आमचे गुरुजी उदाहरण सांगत होते. एक काय झालं म्हणे, एक कोणीतरी सामाजिक मोठा कार्य करता, मोठं काहीतरी सामाजिक कार्य त्याच्याकडून झालं, लोकांनी त्याची भरभरून स्तुती केली. कोणी त्याच्यावर लेख लिहिला, कोणी त्याला भेट द्यायला लागला, कोणी त्याच्यावर कविता करतो, कोणी त्याच्यावर व्याख्यान देतो. अनेकांनी अनेक पद्धतीनं त्याचं स्तवन सुरू केलं. लोकांची गर्दी त्याच्या घरी, त्याला फुलाच्या माळा घालून त्याच्याबद्दलची कविता वाचून दाखवणं, भाषण करणं याच्याकरता. एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये त्याचं एक 5 वर्षाचं पोरग गर्दीतून दाटीतून वाट काढत काढत बापाजवळ जातं आणि बापाचा हात सदरा धरून ओढून ओढून बाबा 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 म्हणतं. सगळ्या गर्दीत एवढं पोरग जवळ आलेलं पाहिल्याबरोबर बापाला आनंद झाला आणि बापानं त्याला वर उचलून घेतलं. उचलून घेतल्याबरोबर एवढ्या गर्दीत कशाला आलास बाळ म्हणून विचारल्यावर तो पोरगा म्हणायला लागला, बाबा तुम्ही मोठे ना, फाल मोठे, फाल मोठे, एवढे मोठे. हे त्या पोरानं केलेलं स्तवनच आहे बापाचं.
मला सांगा, त्याच्यावर लेख लिहून, व्याख्यान देऊन, कविता करून केलेलं त्याचं स्तवन, आणि त्या पोरानं बाबा तुम्ही एवढे मोठे म्हणून केलेलं स्तवन, याच्यातलं कोणतं स्तवन बापाला जास्त आनंद देणार आहे हो? एवढे मोठे हे स्तवन. तसाच प्रकार आहे. आपल्याला बोलता येत नाही देवाबद्दल ना, जसं जमलं तसं बोलावं. ज्ञानोबा गीतेबद्दल बोलताना म्हणतात की नाही, गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा, परिमाजिया दुर्वादळा नान म्हणे तिये. ईश्वर, गीता ईश्वर भोळा आहे, व्यासांच्या सुगंधी फुलाच्या कमळाच्या माळा कंठामध्ये धारण करतो, पण माझ्या दुर्वादळाला सुद्धा नाही म्हणणार नाही. हे लक्षात ठेवावं माणसाने. नसेल आपल्याजवळ गुलाबाची माळ, नसेल आपल्याजवळ कमळाची माळ, पण दुर्वादळ ते तरी आपण देवाला समर्पण करू शकतो ना. तशा पद्धतीचं स्तवन जसं जमेल तसं आपण भगवंताचं केलं, आपलं कल्याण होतं. हे शिकवण्याकरता म्हणून भागवतात स्तुती प्रकरण येतं. निरूपण शैलीचा 3रा भाग. आणि 4था भाग गीत. गीत, पिंगला गीत, भिक्षु गीत, गोपी गीत, अनेक गीत, ऐल गीत. भागवतात अशी गीत बरीच आलेली आहेत. गीत म्हणजे काय? गीताची व्याख्या अशी आहे, अंतःकरणातल्या भावना मनुष्य जेव्हा दाबून ठेवू शकत नाही, शब्दाचं रूप घेऊन त्या भावना जेव्हा सहज व्यक्त होतात, तेव्हा त्याला म्हणतात गीत. उगीच काहीतरी रचना करायची म्हणून खटपटीनं केलेली रचना गीत नाही. गीत नाही. एकदा काय झालं म्हणे, भोजराजाच्या दरबारामध्ये कवींना बक्षिस मिळतात. हे का सामान्य माणसानं ऐकलं. कवी नव्हता. कालिदासाला भेटायला गेला आणि कालिदासाला विचारलं त्यानं, तुमच्या दरबारात कवीला बक्षिस भरपूर मिळतात म्हणे. मग मी आलो तर कविता करावी लागेल म्हणे तुला. कविता म्हणजे काय करायचं असतं, इथून तयारी आहे. कालिदासाला सांगितलं काय ना म्हणे, एखादी घटना पाहायची आणि त्याचं रसात्मक वर्णन करायचं. वाक्यम रसात्मकम काव्यम. रसभरीत वर्णन करावं. ठीक आहे म्हणला, करतो वर्णन. करशील कर, मी कविता लिहून देतो. कालिदासाला म्हणत होता, मी एक तुला कविता लिहून देतो. तो म्हणला नाही नाही, घटना बघायची, रसात्मक वर्णन करायचं म्हणला, जाऊन करतो. गेला, कवीच्या रांगेत उभा राहिला. शाल कुठून तरी मागून आणली होती, पांघरल्या अंगावर जाऊन बसला, त्या रांगेमध्ये उभा राहिला. घटना तिथं गेल्यावर शोधायला लागला, इथं काही घडतंय का, काही घडतंय का, काही घडतंय का. एक भुंगा असा नाट कोरत होता, याच घटनेवर काव्य करतो म्हण. काही घटना चालते, रसात्मक वर्णन करायचं. राजाच्या समोर जाऊन उभं राहिल्याबरोबर भोजराजाने विचारलं, अस्ति कश्चिद वाग विशेष, काही वाणीचा विशेष आहे, किंवा श्रावयिष्यसी, काहीतरी ऐकवता का आम्हाला. सांगायला सुरुवात केली त्यानं, माझं कविता ऐका म्हणे, मी कवी आहे. काय काव्य? काष्ठम कोरिते भुंग्या, भुसकुटम पडते भुई. मराठी संस्कृत सगळं दाबून मिश्रून एकच केलं त्यानं. काष्ठम कोरिते भुंग्या. आता भुंग्या कुठला आला? ते भुसकुटम पडते भुई. जमिनीवर ते पीठ पडायला लागलं म्हणलं लाकडाचं. कवित्वं कुरुते गंग्या, त्याचं नाव गंगाधर. सांगितलं त्यानं, कवित्वं कुरुते गंग्या. पुढचं म्हणू का? काय हो? 2 आहेत त्याच्यात, सावळ्या रामाचा जावई किंवा लंगड्या साळूबाईचा जावई. कविता आहे काय? काय रस ग्रहण करता याच्यातून? कोणता रस आला हो? उपेक्षा बुद्धीनं आपण त्याची कविता ऐकताना हसलो. हास्य रस नाही, उपेक्षेनं हसलो आपण. काय मूर्खपण चाललंय असं वाटून हसू आलं. हास्य रस नाही तो. नीरस काव्याला कोणी गीत म्हणत नाही. अंतःकरणातली भावना आवरता न आल्यामुळं रसात्मक वाक्याचं रूप घेऊन ते बाहेर पडले.
परमात्मा दर्शनाची अंतःकरणातली भावना ज्ञानोबारायला आवरता आली नाही म्हणून घराच्या समोर कावळा बसलेला बघितल्याबरोबर त्याला बोलायला सुरुवात झाली. पहिलं तो गे काऊ कोकत आहे. तो काव काव करतो. तो काय देवाच्या बेटेचा शकून सांगणार यांना थोडाच. यांच्याच मनातली भावना यांना आवरता आली नाही म्हणून ते त्याला बोलायला लागले. त्यालाच म्हणतात उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीनं पाऊ. पहिल्यांदा त्याला कसं ज्ञानोबारायांनी त्याला उपहार देताना कसे कसे उपहार दिलेत बघा. पहिल्यांदा काय म्हणले, तुझे सोन्यानं मडवीनं पाहू पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. सोन्यानं पाय तुझे मढवून देतो, तुला पायात सोन्याचा वाळा घालतो. यांच्याच घरात काही नव्हतं. काय होतं ज्ञानोबाराच्याकडं? काही नाही महाराज. परळ भोपळ्याची घरा माझी संपत्ती. नेसाया फटकुरी जन्म गेला. जन्मभर ज्ञानेश्वर महाराजाला नेसायला फटकुर होतं कापडाचं. एक लहान तुकडा. जन्म गेला. परळण भोपळे घरामध्ये भांडण नाही दुसरं धातूचं महाराज. काशी भोपळ्यासारखा मोठा भोपळा वाळल्याच्या नंतर त्याच्या गळ्याचा भाग कापून काढायचा, गर काढून टाकायचा. पायलीसारखं ते धान्य साठवायला, मागून आणलेली भिक्षा साठवायला ते वापरायचं. भोपळ्याची संपत्ती, परळाची संपत्ती काय आहे? पण म्हणतात काय, सोन्यानं मढवीनं पाहू. खरंच त्यांना शक्य आहे. ते मोठं योग सामर्थ्य आहे. सोन्याचे पर्वत करवती पाषाण या सामर्थ्याचे ते आहेत. त्यांना काय अशक्य आहे? देतील ते. कावळ्यानं जर शकून सांगितला तर ते त्याचा पाय सोन्यानं मडवून द्यायला तयार झाले. याच्यावरही तो उडे ना. मग पुन्हा त्याला सांगितलं, विचार केला ज्ञानोबारायाने, अरे याला सोनं देऊन काय उपयोग? कावळा हा, याला सोन्याचा उपयोग नाही. मग याला पिंड खायची सवय आहे. दशक्रिया विधीमधला 10व्या दिवशीचा पिंड कावळ्याने खावा लागतो की नाही? त्यानं जर स्पर्श केला नाही तर काहीतरी आशा जीवाची गुंतली होतं की नाही? असं याला पिंड खायची सवय म्हणून त्याला सांगितलं, दही भाताची उंडी. स्मशानातला पिंड कशाला खातोस म्हणे वेड्या? मला शकून सांग, दही भाताचा उंडा तुला देतो. लावीन तुझी ये तोंडी, दही भाताचा उंडा देतो. उडेच ना बिचारा. सोन्यानं पाय मडवून देतो म्हणलं, उडे ना. सोन्याची याला किंमत नाही, याला पिंड खावा त्याची आवड आहे म्हणून दही भाताचा उंडा याच्या तोंडाला लावायचं बोललं, उडे ना. मग ज्ञानोबा विचार करतात, अरे हा कावळा आहे, पक्षी आहे. पिंड खात जरी असला तरी दही भाताचं याला थोडंच प्रेम आहे. नाही म्हणे, याला आकाशात झेप घेऊन झाडाच्या डहाळ्या खाण्याची सवय आहे. मग निंबया डहाळी दोन्ही आहे. आंबया डहाळी दोन्ही आहे. दोन्ही पाठ आहेत. निंबया डहाळी बरोबर आहे. निंब निंबोळिया मोडून आला तो कावळिया सीचे सुकाळू झाला. निंबोळी कावळ्याला आवडते म्हणून निंबया डहाळी फळे चुंबी रसाळी बरोबर आहे. किंवा आंबया डहाळी जर पाठ घेतला तर आंबा कावळ्याला खाता येत नाही म्हणतात. कारण आंब्याला द्राक्षरस आम्ररसा तोंड सडे तया वायसा. द्राक्षरस आणि आम्र रसाचे दिवस आले की त्या वायसाचं म्हणजे कावळ्याचं तोंड सडतं म्हणे, नाचतं, तोंड येतं. आपल्याला जसं तोंड आल्यावर जसा ठेचा खाता येत नाही की नाही तसं त्याचं होत. आंब्याचा रस त्याला ठाऊक नाही. पण ज्ञानोबारायाने सांगितलं, कावळ्या माझा अपेक्षित जर शकून तू मला सांगितलास, मी माझ्या सामर्थ्यानं द्राक्षरस आम्ररसाच्या वेळेला तुझं तोंड सडून न देता आंबया डहाळी फळी चुंबी रसाळी अशी तुझी योग्यता करून देईन बाबा. पण आजीचे रे काळी शकून सांगे. हे काय आहे सगळं? कावळ्याशी ज्ञानोबाराय जे बोलत बसले ते कावळ्याला बोलू नाही. ज्ञानोबारायला कळत नाही, कळत नाही. सर्वज्ञ शिरोमणी, ज्ञानियाचा शिरोमणी, त्यांना कळत नाही म्हणणं म्हणजे नरकात जाणं आहे. पण ते कावळ्याशी बोलत बसले का बाबा? अंतःकरणातली भावना, परमात्मा दर्शनाची भावना
विरहानं उत्कंठित झालेल्या अवस्थेतल्या गोपी भावातून ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं चालू असताना भावना आवरत आली नाही. मनात देवाच्या दर्शनाची सप्रेम विरह धारण केलेल्या भक्ताची जी भूमिका आहे ना, निवृत्ती प्रसादे मी गोवळी म्हणतात ना ज्ञानोबा आहे, ते गोवळी आहेत. गवळणीची भूमिका, गोपिकेची भूमिका, सप्रेम विरहाची भूमिका. आणि ती सप्रेम विरहाची भूमिका धारण केल्याच्या नंतर विरह आहे आणि दर्शनोत्कंठा आहे, ती दर्शनोत्कंठा दाबता आली नाही. शब्दाचं रूप घेऊन बाहेर यायला लागले. गीत आहे, गीत. याला म्हणतात गीत. अशी गीतं भागवतामध्ये बरीच आहेत. गीत पद्धतीनं निरूपण करणं भागवताची एक शैली. संपलं. घटना, उपदेश, स्तुती आणि गीत, याच्या पलीकडे प्रकार नाही भागवतामध्ये. अनंत प्रकार असतील, याच्यातच कुठेतरी तो बसवता येतो. वर्गीकरणाच्या दृष्टीने विचार केला तर या 4 शैलीमध्ये भागवताचं निरूपण चालतं. हे भागवताचं महात्म्य आहे. हेच भागवताचं महात्म्य आपल्याला थोडंसं पद्मपुराणाच्या आधारानं समजून घ्यायचं झालं. व्यासमहर्षी सांगतात, सुरुवातीला पद्मपुराणात आलेल्या महात्म्याच्या प्रारंभाला व्यासाने भगवंताला नमस्कार करून मंगलाचरण केलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आम्ही श्रीकृष्णाला नमस्कार करतो. कशा करता? त्याला केलेला नमस्कार तापत्रयाचा नाश करतो म्हणून. प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. देवाला केलेला नमस्कार दुःख नाश करणारा. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आम्ही नमस्कार करतो तापत्रयाच्या नाशासाठी. म्हणजे आमच्याकडे तापत्रयाचं निमित्त असलेलं, कारण असलेलं पाप आहे, पण तरी तापत्रय आम्हाला भोगावे लागू नयेत याच्यासाठी तापत्रय आमच्याकडे यायच्या आधी त्याच्या कारणाचा नाश करून तापत्रय येऊ नयेत याची व्यवस्था करण्याचं सामर्थ्य असलेल्या त्या श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. श्रीकृष्णाय वयं. कथा ऐकायची आहे ना हो, मग तापत्रय येऊन चालतील कसे? पाप आहे, ताप येणार आहेत. पाप असल्यामुळं ताप येणार आहेत आणि त्या आलेल्या तापानं कथेत विघ्न येणार जर असेल तर ते नको म्हणून सांगितलं. देवा तुम्हाला नमस्कार करतो, तापत्रयाचा नाश करून टाका. निमित्त आहे तापत्रयाचा आमच्याकडं, पण नाश करा. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. देवाला नमस्कार केला, पण तो देव कसा, श्रीकृष्ण कसा? 3 वर्णन आहेत त्याची. एक श्रीकृष्णाय, दुसरं विश्वोत्पत्त्यादि हेतवे, आणि त्याच्या आधीचं पहिलं वर्णन काय? सच्चिदानंद रूपाय. तो देव कसा आहे? मुळात सच्चिदानंद रूप. पुढं विश्वाच्या उत्पत्ती स्थिती संहाराला हेतू. पुढं श्रीकृष्ण रूप. 3 पद्धतीनं देवाचं वर्णन केलं. निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार. सच्चिदानंद रूपाय म्हणलं की निर्गुण निराकाराचं, देवाच्या मूळ रूपाचं वर्णन. पुढे जगाच्या उत्पत्ती स्थिती संहारा करता त्यानं 3 गुण, त्रिगुणात्मिका माया उपाधी म्हणून घेतली. सगुण झाला, अजून आकार घेतला नाही, तो ईश्वर. ब्रह्म, ईश्वर आणि अवतार. श्रीकृष्णाय म्हणलं की अवतार रूपाचं वर्णन. इथं सगुणताई आहे, साकारताई आहे. 3 रूपात तोच आहे. जो सच्चिदानंद रूप तोच विश्वोत्पत्त्यादि हेतू. जो विश्वोत्पत्त्यादि हेतू आणि सच्चिदानंद रूप तोच श्रीकृष्ण. बदल नाही, वेगळं वेगळं तत्व नाही. म्हणून सगळ्या ठिकाणी एक वचन आहे बघा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे श्रीकृष्णाय. तो एकच आहे, तोच सच्चिदानंद, त्याचं स्वरूप लक्षण. विश्वोत्पत्त्यादि हेतवे हे त्याचं तटस्थ लक्षण. श्रीकृष्णाय स्वरूप आणि तटस्थ उभयात्मक. सगुण निर्गुणाचा ठाव विटेपाव धरी येले अशा वचनाचा विचार केला की मग श्रीकृष्णासारखं जे सगुण रूप आहे ते स्वरूप
तटस्थ उभय लक्षणात्मक असतं. म्हणून सगुण नावाचा उल्लेख करून त्याची सच्चिदानंद रूपताई सांगितली जाते आणि सगुण नावाचा उल्लेख करून त्याची विश्वोत्पत्त्यादी हेतुताई सांगितली जाते. प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता, हे पांडुरंगाचं वर्णन आहे की नाही. काय झालं, विश्वोत्पत्त्यादी हेतवे कोणाला म्हणणं चालू आहे? पांडुरंगाला. सच्चिदानंद घन पंढरीय परिपूर्ण कोणाला म्हणणं चालू आहे? पांडुरंगाला. उभयात्मकता आली. म्हणजे काय झालं? एकरूपता आली. तो हा वेगळे नाही, तो सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे. एक, जगाची उत्पत्ती स्थिती संहार तोच करतो. दोन, आणि तोच श्रीकृष्ण रूपातून भक्तांना आनंद देतो. सच्चित आनंद परमात्मा, सद्रूप चिद्रूप आनंद रूप. सत्य का म्हणायचं? असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती. ज्ञानोबऱ्या अनुभवावरतावले सांगतात. असत नाही हे सांगाय करता देवाला सत्य म्हणायचं. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार, कागा हा दाविला जगदाकार, कागा हा दाविला जगदाकार. सत्य तो विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार, गाविला विश्वकार, गाविला सत्य तू सत्य तू विठ्ठला. तो विठ्ठल कसा? सत्य सत्य सत्य, त्रिवार सत्यता त्या परमात्म्याची सांगितली. त्रिकाला बाधित सत्य आहे. भूत भविष्य वर्तमान कालात त्याची विद्यमानता आहे. हे सत्य शब्दाचं तात्पर्य. तो सत्य आहे, छिद्रूप ज्ञानरूप आहे, आनंद रूप आहे. जर परमात्मा आनंद रूप नसता, उपनिषदाने वर्णन केलंय, तर जगामध्ये कोणालाही श्वास सुद्धा घ्यावा वाटला नसता म्हणे. यर्हेश आकाशो आनंदो नस्यात कोह्येव अन्यात कह प्राण्यात. कोणी श्वास घेतला असता, कोण जगला असता जर परमात्मा आनंद रूप नसता? तर आमच्या सर्वाच्या जीवनाला हेतुभूत असलेला परमात्मा आनंद रूप आहे, म्हणून आपण जगायची इच्छा करतो, आपण श्वास घेतो. तो जर दुःख रूप असता, कोणाला जगायची इच्छा झाली असती हो? पाण्यात सोडलेल्या माशाला ते पाणी आपल्याला सुखावह आहे, आनंदप्रद आहे असं जर जाणवलं नाही तर मासा जगायची इच्छा करणार नाही. पाण्यातल्या माशाला उचलून तुम्ही तुपात टाका ना, तुपई द्रव करून टाका. तुपात टाकल्याच्या नंतर त्या माशाला तिथं आनंद प्रत्यय नाही, मग तो श्वासही घेत नाही, जगतही नाही. पाण्यामध्ये आनंद प्रत्यय आला म्हणून श्वास घेतो जगतो. तसे आपण जगात जगतो, श्वास घेतो. कशामुळं? तो आनंद रूप आहे म्हणून ना. ज्या परमात्मा सागरात पडलेली आपण मासोळी आहोत, तो परमात्मा सागर आनंद रूप आहे म्हणून जगतो, म्हणून श्वास घेतो. सत्य छिद्रूप आहे, आनंद रूप आहे. बर, जगाची उत्पत्ती स्थिती संहार तोच करतो. सगळं जग जन्मवणारा कोण? जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा, नये हनुमाना श्रोतेसे. सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, नय हनुमान श्रुतीसी. जयापासोनी सकळ मही मंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. जयापासोनी सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. नय अनुमाना श्रुतीशी. सगळं जग निर्माण करणारा तो, सगळं जग सांभाळणारा तो, सगळ्या जगाचा संहार करणारा तो. उत्पत्ती स्थिती संहाराला हेतू तो आहे.
त्याच्याशिवाय कोणालाही हे जग निर्माण करता येत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी जन्माद्यस्य यतः या सूत्रावर भाष्य लिहिताना या जगाचं वर्णन केलंय. 4 वर्णन आचार्य करतात आणि अशा वर्णनाने युक्त असलेल्या या जगद्रूप कार्याची रचना सर्वज्ञ सर्व शक्ती ईश्वराशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही असं सिद्ध केलंय. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसाप्यचिंत्य रचना रूपस्य 4 पद्धतीने जगाचं वर्णन केलं. हे जग कसं आहे? नामरूपाने स्पष्टीकरणाला प्राप्त झालेलं, बर, अनेक कर्त्या भोक्त्यांनी युक्त असलेलं, बर, प्रत्येक वस्तूच्या उत्पत्ती करता लागणारं ठराविक निमित्त देश प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया आणि फल यांना आश्रय असलेलं, बर, आणि मनानेही ज्याच्या रचनेचं आपल्याला सामान्य जीवाला चिंतन करता येत नाही असं असलेलं हे जग सर्वज्ञ सर्वशक्ती ईश्वराच्या शिवाय कोण निर्माण करू शकेल? कोण हे सांभाळू शकेल? कोण याचा संहार करू शकेल? कोणी नाही, कोणी नाही. पांडुरंगानंच निर्माण करावं, पांडुरंगानंच सांभाळावं, पांडुरंगानंच संहार करावा. जग निर्माण करणारा तोच, प्रसवाला विश्व तोच आहे. निर्माण करणारा तो, सांभाळणारा कोण आहे? हो, सांभाळणारा त्याच्याशिवाय दुसरा कोण? पोषितो जगासी एकला तो, सगळं जग सांभाळणारा तोच आहे. मी नेहमी सांगतो, तो परमात्मा आपल्या जन्माच्या आधीही काही व्यवस्था करतो, मेल्यावरही काही व्यवस्था करतो. तर मग जिवंत असताना त्या परमात्म्याने आपल्याकरता व्यवस्था केली नाही असं समजून अन्न पाण्याच्या व्यवस्थेच्या मागे लागायचं कशाला माणसाने? जन्माच्या आधी व्यवस्था तो करतो. एक कथा आहे, पुराणातलीच आहे, नेमकी कोणत्या पुराणात आहे माहिती नाही. एक महात्मा अरण्यात राहणारा विरक्त, अत्यंत विरक्त, गावामध्ये भिक्षेला आला. एका घरासमोर उभा राहिला, भिक्षा मागितली. माई भिक्षा वाढा. घरातून एक माऊली आली, काही भिक्षेत करता हातामध्ये पात्र आणलं होतं, काही अन्न आणलं होतं, वाढणार होती. महात्मा त्या माऊलीकडे नखशिखांत बघतच राहिला, खालून वरपर्यंत, वरून खालपर्यंत त्या स्त्रीकडे बघत राहिला. तिलाही काही वाटलं नाही. विरक्त महात्मा, माहिती होतं माझ्याकडे बघतो तो कामांधतेनं बघत नाही हे तिला ठाऊक होतं, म्हणून नखशिखांत त्यानं बघितलं तरी माऊलीला काही वाईट वाटलं नाही. तिनं मध्येच हटकून सांगितलं, महाराज भिक्षा आणली, घ्या ना. त्याने विचारलं माऊलीला, त्या तिच्या स्तनाकडे बघायला लागला तो, आणि स्तनाकडे बघून तिला विचारतो, आई हे काय आहे? स्त्रीदेहाचा परिचय नाही, काय वैराग्य असेल विचार करा. त्या महात्म्यानं तिच्या स्तनाकडे हात दाखवून विचारलं, हे काय आहे? त्या माऊलीनं सांगितलं, महाराज काय सांगू म्हणे, माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाच्या करता म्हणून दुधाच्या रूपातली अन्नाची व्यवस्था, त्याची ही साठवण आहे, अन्नाची साठवण आहे. इथं देवाने माझ्या पोराकरता अन्न निर्माण केलंय. बर, किती आनंद आहे म्हणे आई. नंतर विचारलं त्या महात्म्यानं लगेच तिला, ती गरोदर होती, तिच्याकडे बघत बघत त्या महात्म्यानं विचारलं, म्हणे आई तुझ्या स्तनामध्ये दुधाच्या रूपानं तुझ्या पोरासाठी देवाने अन्न निर्माण केलंय म्हणतेस, पोरग कुठे? माऊलीनं पोटाकडे हात दाखवला आणि सांगितलं, म्हणे पोरग पोटात आहे म्हणे महाराज. महात्म्याने साष्टांग नमस्कार त्या माऊलीला घातला, म्हणे आई आता तुझ्या भिक्षेची गरज राहिली नाही, फार मोठा उपदेश तुझ्यापासून मला मिळाला. काय मिळालं? तो महात्मा बोलतो, यो मे गर्भगतस्यापि वृत्तिं कल्पितवान प्रभुः शेषवृत्ती विधानार्थम सकिम वृद्ध अथवा मृत. तो म्हणायला लागला, आई पोटात असताना ज्या भगवंतानी माझ्या करता अन्न निर्माण करून ठेवलं होतं, जन्माला आल्याच्या नंतर जिवंत असतानाच्या काळामध्ये तो माझी व्यवस्था करायला काय म्हातारा झाला का मेला? काहीच होत नाही. याच्या पुढे उद्यापासून तुझ्याकडे भिक्षा मागायला येत नाही, बसल्या ठिकाणी भगवान माझी व्यवस्था करील. एवढं तत्व आहे. जन्माच्या आधी व्यवस्था, मेल्यानंतर व्यवस्था. तुलसीदासजींनी सांगितलंय पहा, तुलसी मुर्दे कुदेत है कपडा लकडी आग, जी तार हे कर सोस करे सोनर बडो अभाग.
मुर्दे को देत है. आमचा प्रभू मढ्याला देतो. मढ्याला काय काय देतो हो? 3 वस्तू, कपडा, लकडी, आग. मढ्याला वस्त्र मिळालं, कोणी दिलं? यानं प्रयत्न केलाय, मढ्याने प्रयत्न केला म्हणून मिळालं. अरे जन्मभर ज्यानं प्रयत्न करून ज्याला नवीन वस्त्र मिळवता येत नाही, देव मेल्यावर त्याला नवीनच वस्त्र देतो. जन्मभर फटकुराच्या शिवाय याचं काम भागलं नाही, पण मेल्याच्या नंतर परमात्मा त्याच्याकरता मोठ्या वस्त्राची, संपूर्ण शरीर आच्छादित होईल एवढ्या वस्त्राची व्यवस्था करतो. कपडा, लकडी, त्याचं शरीर जाळाय करता भगवान त्याच्याकरता लाकडाची व्यवस्था करतो. जन्मभर मुठभर तांदूळ शिजवायचे म्हणले तर टिजभर लाकूड मिळालं नाही, पण मेल्यानंतर परमात्मा त्याच्या शरीर दहना करता 4-4 क्विंटल लाकडाची व्यवस्था करतो. ते लाकूड पेटवाय करता अग्नी दिला, कोणी दिला? प्रभूनं दिला. मेल्यावर एवढी व्यवस्था करणारा परमात्मा जिता रहे कर सोस करे, जिवंत राहून याच वस्तूच्या प्राप्तीकरता माणसं जर धडपडत असतील आणि प्रभू चिंतन करत नसतील, तुलसीदासजी सांगतात सोनर बडो अभाग. ती माणसं फार दुर्भाग्य आहेत म्हणे, दुर्भाग्य. भगवत चिंतन करावं. निर्वाहाच्या व्यवस्था सगळ्या प्रारब्धावर आहेत. सगळं प्रारब्धानं मिळत जातं. गंमत आहे माणसाची. संसार प्रारब्धावर सोपवायला पाहिजे आणि परमार्थ प्रयत्नानं करायला पाहिजे. असं असताना माणसं संसार प्रयत्नानं करतात आणि परमार्थ म्हणलं की देवाच्या मनात असलं तर होईल म्हणतात, नशिबात आमच्या असलं तर होईल म्हणतात. परमार्थ प्रयत्नानं, संसार मात्र प्रारब्धावर. म्हणून दृढ धरी पांडुरंग, देहाला विसंग प्रारब्धाचा. देहाचा प्रारब्धाचा संग जोडून द्या. प्रयत्नानं काय करा? दृढ धरी पांडुरंग, याच्यासाठी प्रयत्न करा, परमार्थासाठी प्रयत्न. सांगत काय होतो? जन्माच्या आधी व्यवस्था, मेल्यानंतर व्यवस्था. मग मधल्या काळामध्ये व्यवस्था तो करणार नाही, सगळी व्यवस्था करतो. म्हणजे रक्षण कोण करतो? अन्न कोण देतो? सांभाळतो कोण? जगाची स्थिती कोण करतो? तोच करतो. उत्पत्ती करणारा तोच आहे, स्थिती करणारा तोच आहे, संहार करणारा तोच आहे. कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्धा लोकान समाहर तुम्ही ह प्रवृत्त. सगळ्या जगाच्या संहाराकरता मीच काळ होतो. सगळ्या जगाचा संहार मीच करतो. इथं थोडी लोकांची शंका असते. माणसं म्हणतात देवाने जन्म द्यावा, बरोबर, देवाने सांभाळावं, बरोबर, पण त्या देवाने संहार करावा का? बापानी आईने पोराला जन्म द्यावा, बरोबर, बापानी आईने पोराला सांभाळावं, बरोबर, बापानी आईने पोराला मारून टाकावं, बरोबर आहे का? मायबाप असलेल्या देवाने जन्म दिला, मायबाप असलेल्या देवाने सांभाळलं, बरोबर झालं, पण मायबाप असलेल्या देवाने आपला संहार केला, बरोबर नाही असं लोक म्हणतात. पण मी थोडा दृष्टांत बदलून सांगतो. मायबापाचा दृष्टांत बाजूला ठेवा, दुसरा दृष्टांत सांगतो. त्या दृष्टांतात मला संहार बरोबर दिसला की नाही हे सांगा, बारकाईनं ऐकून सांगा. शेतकऱ्यांनी ज्वारी पेरून पीक घेतलं, पीक निर्माण केलं, बरोबर की नाही? बरोबर. शेतकऱ्यांनी घरामध्ये आणून कणगीत ज्वारी सांभाळली, बरोबर की नाही? बरोबर. आणि ती कणगीत सांभाळलेली ज्वारी वर्षभरात खाऊन संपून संहार तिचा करून टाकला, बरोबर की नाही? बरोबरच आहे. मग या दृष्टांतानं बघा की मायबापाचा दृष्टांतच कशाला पाहिजे? अरे सिद्धांत ठरलेला असतो, अनुकूल दृष्टांत शोधायचा असतो. दृष्टांतावरून सिद्धांत बघायचा नाही, सिद्धांताला अनुकूल दृष्टांत शोधायचा. उत्पत्ती स्थिती संहार देव करतो हा सिद्धांत आहे, आणि हा बरोबर समजावून घेण्याकरता जो दृष्टांत अनुकूल पडेल तो घ्यायचा. दृष्टांतावरून सिद्धांत, दृष्टांतावरून सिद्धांत नाही, सिद्धांता करता अनुकूल दृष्टांत. शेतकऱ्यानं ज्वारी निर्माण केली, बरोबर, शेतकऱ्यानं ज्वारी सांभाळली, बरोबर, शेतकऱ्यानं ज्वारी संपवून टाकली. आमचे गुरुजी सांगत असत किती ज्वारी संपवाय करता किती उपद्व्याप करतो तो. त्या ज्वारीला दळून आणतो, जात्यात घालून त्याला भरडून काढलं, दळून आणलं, पुन्हा त्याच्यात पाणी घालून तिंबून तिंबून असलेला जीव काढून टाकला, थापटून थापटून मारून मारून पुन्हा अजून मारून टाकलं, त्याला मेलेल्याला मारणं हे सगळं. पुन्हा त्याला टाकलं तव्यावर. बरं एकदा टाकून भागलं नाही म्हणून उलथ पालथ केलं म्हणे त्याला. आज आता चुली गेल्या,
नाहीतर पुन्हा मग त्याला ते तोंडाला चुलीच्या लावणं असतंच अजून. एवढं सगळं झाल्याच्या नंतर तरी त्याला तो गप्प बसतो का हो? त्याचा तुकडा करतो पानात वाढल्यावर. तुकडा करायचा त्याचा जोरात असं तोडायचं त्याला. बरं तोडणं झाल्यावर तरी गप्प बसतो का? त्याला तिखट आग भाजी लावतो, पुन्हा आमटीत घालतो, कुस्करतो. एवढं झाल्यावर तरी काय 32 जणाच्या तावडीत टाकून द्यायचं त्याला. चाव चाव चावायचं त्याला. बरं एवढं झाल्यावर तरी गप्प बसतो का? गटकन गिळून टाकतो त्याला म्हणा. केवढा संहार करता आटापिटा केला. बरं या संहारासाठी झालेल्या आटापिट्याचं मला सांगा, दुःख आहे की सुख आहे? काय सांगा? सुख आहे. मग संहार दुःखाचा आहे का हो? संहार दुःखाचा नाही. मग संहार दुःखाचा नसेल, शेतकऱ्यानं खाऊन संहाराला प्राप्त करून दिलेल्या ज्वारीचं जर दुःख नसेल, तर परमात्म्याने निर्माण करून सांभाळलेल्या जगाच्या संहाराचा व्यापार केला, क्रिया केली, संहार केला, दुःखाचं नाही. आवश्यक आहे ते. सृष्टीक्रमामध्ये तेही गरजेचं आहे. निर्माण करावं गरजेचं, सांभाळावं गरजेचं, आवश्यक काळ संपला की संपून टाकावं गरजेचं आहे. गरजेचं आहे. सगळं देव करतो. उत्पत्ती स्थिती संहार करणारा तो देव. गंमत अशी आहे, तो कसा आहे? 2 लक्षणं पाहिली, स्वरूप आणि तटस्थ. सच्चिदानंद रूप स्वरूप लक्षण. विश्वाच्या उत्पत्ती स्थिती संहाराला तो हेतू, हे त्याचं तटस्थ लक्षण. त्याचं स्वरूप लक्षण, त्याचंच तटस्थ लक्षण. हे लक्षात घ्या. थोडा वेदांतातला एक सूक्ष्म विषय जाता जाता बोलून जातो. ज्याचं स्वरूप लक्षण आणि ज्याचं तटस्थ लक्षण आपण सांगायला लागलो, ती दोन्ही लक्षणं एकाची ठरण्याकरता या 2 लक्षणाचा परस्परात समन्वय असावा लागतो. थोडा बारीक विषय, काही नाही, समजून घेतलं तर लगेच लक्षात येईल. दोन्ही लक्षणाचा परस्परात समन्वय लागतो तर ते एकाचं लक्षण ठरतं. 2 लक्षणाचा परस्परात समन्वय झाला नाही ते एकाचं लक्षण ठरणार नाही. म्हणजे काय? सच्चित आनंदाचा विश्वाच्या उत्पत्ती स्थिती संहार नावाच्या लक्षणात समन्वय आणि उत्पत्ती स्थिती संहाराचा सच्चिदानंदात समन्वय असं व्हावं लागतं. स्पष्टीकरण देतो त्याचं. उत्पत्ती स्थिती संहार आणि सच्चिदानंदाचा समन्वय करून घेताना पहिल्यांदा सताचा उत्पत्ती स्थिती संहारात समन्वय बघा. सतापासून उत्पत्ती, सतापासून स्थिती, सताच्या योगानं संहार म्हणलं की सताचा समन्वय उत्पत्ती स्थिती संहारात आला की नाही? जे सत आहे तेच निर्माण करतं, जे सत आहे तेच स्थिती करतं, जे सत आहे म्हणजे विद्यमान आहे तेच संहार करतं. नाही तर काय हो? जिवंत असलेले मायबाप पोराला जन्म देतात, सतापासून उत्पत्ती. जिवंत असलेले मायबाप पोराला सांभाळतात, सतापासून स्थिती. जिवंत असलेला योद्धा रणांगणावर शत्रुपक्षाच्या योद्ध्याला मारून टाकतो, सतापासून संहार का? मढ मारत. मेलेला शूर आहे, खूप शूर होता, समोर आल्याबरोबर कोणालाही चिरत होता, आता मेला ना, मारतो का तो? सतापासून संहार. चितापासून उत्पत्ती स्थिती संहाराचा विचार पुन्हा करावा लागतो. चित म्हणजे ज्ञान. जो ज्ञानयुक्त आहे तो उत्पत्ती करतो, जो ज्ञानयुक्त आहे तो स्थिती करतो, जो ज्ञानयुक्त आहे तो संहार करतो. कुंभारालाच मडकं का करता येतं? त्याच्याकरता लागणाऱ्या ज्ञानानं तो युक्त आहे, म्हणजे चिताच्या योगानं उत्पत्ती झाली. समजा आमचे गुरुजी सांगत असत, ते बोलत होते, ते सांगतो बरं का. भागवत सांगत होते ते, आणि भागवत सांगणं झाल्याच्या भागवतात ते असं उदाहरण द्यायचे की माझं भागवत समजा तुम्हाला आवडलं, आवडावा आग्रह नाही, निरूपण आवडलं. निरूपण आवडलं म्हणून निरूपण संपल्याच्या नंतर एका श्रोत्याने येऊन मला सांगितलं, त्यांचं उदाहरण आहे बरं का. ते म्हणत होते की महाराज फार छान सांगितलं बरं तुम्ही भागवत, आम्हाला आवडलं, पण एक काम होतं हो महाराज. काय? एक मडकं करून देता का? आता येईल का हो त्याला? गुरुजी म्हणायचे मी भागवत चांगलं सांगितलं पण मला मडकं करता येत नाही, कारण त्याच्याकरता लागणारं चित्त म्हणजे ज्ञान ते माझ्याकडं नाही. चित्तापासून उत्पत्ती असते, जा कुंभाराकडं.
ते मला करता येणार नाही. पाठ करायचा जा सुताराकडं, मला करता येत नाही. दागिना घडवायचा जा सोनाराकडं, मला करता येत नाही. म्हणजे काय? ज्ञान असेल तर उत्पत्ती, ज्ञान असेल तर स्थिती. गुरुजी त्याला उदाहरण देत असत. शहाणी माता पुत्र संगोपन करते, वेडी माता पोराला स्तनपान द्यायला सुद्धा तयार नसते. म्हणजे चित्त असेल तर स्थिती आहे, चित्त असेल तर संहार आहे. ज्ञानाच्या शिवाय संहार आहे का हो? तुकाराम महाराजाचा अभंग बघा की, ढाल तरवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार कैसा झुंजो, बैसविले येणे मला अश्वावरी, धावू पडू तरी कैसा आता. त्याला युद्धाचं ज्ञानच नाही, तो संहार कसला करणार? युद्धाचं ज्ञान पाहिजे तर संहार. म्हणजे चित्ताच्या योगानं उत्पत्ती स्थिती संहार, आनंदाच्या योगानं उत्पत्ती स्थिती संहाराचा विचार करा. आनंद असेल तर उत्पत्ती. शेतकऱ्याच्या मनामध्ये योग्य वेळेला पाऊस पडला, चांगली जमीन वाफेला आली, याचा आनंद जेव्हा असतो तेव्हा तो लगेच पीक पेरायला जातो. आनंदच नाही. पाऊस व्यवस्थित पडलाच नाही, जमिनीला वापसा आलाच नाही, आनंद नाही, उत्पत्ती होणार नाही. आनंदाने उत्पत्ती, आनंदाने स्थिती. आनंद असेल तर स्थिती. पोराच्या जन्माचा मातेला आनंद असेल तर माता पुत्र संगोपन व्यवस्थित करते. पण पोरग मेल्या मेल्या त्याचा बाप मेला असेल तर ती माता त्या पोराकडे बघायलाही तयार होत नाही. का? संगोपन करत नाही. का? आनंद नाही ना. कुठलं संगोपन? आनंद असेल तर संहाराकडे चला, आनंद असेल तर संहार. याच्या नाशात जगाला आनंद होणार आहे. आनंद पाहिजे त्याच्याकरता. संहाराचा आनंद असल्याच्या शिवाय मनुष्य संहार करणार नाही. आत्ताच उदाहरण घ्या ना, शेतकऱ्याला भाकरीच्या त्या ज्वारीच्या संहाराचा आनंद असल्याशिवाय तो संहार करणार नाही. उत्साह पाहिजे. उत्साह म्हणजे आनंदच आहे. संहाराला उत्साह पाहिजे, जोश पाहिजे. त्या भीमाच्या बद्दल वर्णन करताना असं म्हणलंय, भीमाच्या ठिकाणी कौरवाच्या संहाराचा उत्साह केवढा होता. त्या वेणी संहार नाटकात एक श्लोक आहे. पंचधा प्रवहंतीनाम पवनात्मज एव सहा कौरव क्रोध सिंधूनाम क्रमात संगम भूरभूत.